संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची माहिती खरतर समोर आली होती। दरम्यान आजकाल पैसे कमावणं सोपं आहे, मात्र त्याचं नियोजन करणं अवघड आहे, असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलंय। हे विधान चुकीचं असल्याची टीका एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली। संजय शिरसाट यांच्या सर्व प्रकरणांची चौकशी करायची मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली। आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही। तुम्ही माझ्यासाठी बोललो, मी उगाच नाही बोललो। परवाच मला नोटीस आलेली 2019 हे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे यात अवघड झालेलं आहे। म्हणजे मंत्री साहेब स्वतः हे मान्य करत आहे की संजय शिरसाटला आता याच्या पुढे ब्लॅकचा पैसा वापरणं खूप कठीण झालेला आहे। 2 पाऊल पुढे जाऊन ते अजून काय बोलतात की पैसा कमावणं खूप सोपं आहे, पण त्याची विल्हेवाट लावणं ते खूप कठीण झालेलं आहे। इन्कम टॅक्सने त्यांना प्रश्न विचारलेले आहे की 2019 मध्ये तुमची इतकी प्रॉपर्टी होती, 24 मध्ये किती प्रॉपर्टी झालेली आहे याचा खुलासा 9 तारखेपर्यंत करा। मी इन्कम टॅक्सला हे सांगणार आहे की फक्त एका वर्षाच्या काळात तुम्ही 2024 ते 2025 मध्ये किती कोटी रुपयांचे प्रॉपर्टी त्यांनी स्वतःच्या नावावर आणि आपल्या परिवाराच्या नावावर घेतलेली आहे। संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे। इन्कम टॅक्स विभाग हा त्याचं काम करत असतात आणि त्यांना सहकार्य करणं ही आमची भूमिका असते। 2024च्या निवडणुकीमध्ये मी जी काही निवडणूक लढवली त्यावेळेला दिलेलं शपथपत्र, त्या शपथपत्रामध्ये दाखवलेली मालमत्तामध्ये तफावत असल्याचं त्यांचं निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळे त्यांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्याच्यासाठी मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतलेला आहे आणि निश्चितच सरकारी यंत्रणेने मागितलेला खुलासा हा आम्ही करणार, आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे, ही माझी भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।